नमस्कार युवकार. हांव किशोर नायक गांवकर. गांवकारीच्या या खास फेसबुक लाईव्ह अपडेटान तुमचे सगळ्यांचे स्वागत. आयचो विषय हो खूप महत्वाचो आणि इंटरेस्टिंग इतल्याच खातीर की फाटले कांय दीस आमी पळयतात गोंयान कॅश फॉर जॉब्स हे प्रकरण बरेच गाजता. हातूंतल्यान आतां मेरेन 18 जाणांचेर सुमारे म्हाका दिसता गुन्यांव नोंद जाल्लो आसा. 4 बायलां मनशांक हातून अरेस्ट जाल्ली आसात, हेर मनशांकूय अरेस्ट जाल्लेली आसात, कितलेशेच FIR रजिस्टर जाल्लेले आसात, कितलेशेच कोटी रुपया हे लोकांनी नोकऱ्यो नाजाल्यार हेर गजाली खातीर ह्या लोकांकडे दिल्यात अशे प्रकार आता हातूंतल्यान मुखार येवपाक लागलेले आसात आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीचो एक धंदोच ह्या नोकऱ्यांच्या नावान गव्हर्नमेंट जॉब्सांच्या नावान सुरू आसा. हातून काय लोकांक जे अरेस्ट जाल्यात ते कशा तरेन सध्या जी पार्टी पावरान आसा त्या पार्टीकडे कशा तरेन हे लोक लिंक्ड आसात हातूंतले गजाली आता मुखार येवपाक लागलेले आसात. आता खंयचोच मनीस जेन्ना कोणाकडेन तरी नोकरी मेळपा खातीर पयशे दिता त्या मनशाक एक गजाल खबर आसता की हो मनीस हो खंयच्या तरी मंत्र्यांकडेन नाजाल्यार सरकारांतल्या खंयच्या तरी इम्पॉर्टंट मनशा कडेन हो मनीस लिंक आसा आणि त्या खातीरूच ताचेर विश्वास दवरिनूच मनीस ताका पयशे पाती येता. हे म्हाका दिसता कोणाक वेगळ्या पद्धतीन सांगपाची गरज ना. आता मेरेन कॅश फॉर जॉब्साची जी कितें चौकशी सुरू आसा त्या चौकशीन पयशे दिवपी पयशे घेवपी मागीर हे पयशे अमूक ठरावीक मनशाकडे पावोवपी अशा सगळ्या लोकांचो आस्पाव जाल्लो आसा. पूण मुळान हे पयशे नेमके फायनल कोणाकडे वयतात आणि फायनल कोणाकडल्यान ह्या कामाची अपेक्षा आसता हे अजूनही मात उघड जावपाक शकूंक ना आणि त्या खातीर हे केन्ना उघड जातले हाची लोक वाट पळयत आसात. आता लोकांक खूप दिसता, लोक आपल्या तरेन खूप उलयतात की हातून अमूक इन्वॉल्व आसा, तमूक इन्वॉल्व आसा, हो इन्वॉल्व आसा, तो इन्वॉल्व आसा. आमकांय खूप जाणांचे फोन येतात, खूप जाणांचे मेसेजी येतात की तुम्ही जर्नलिस्ट कितें करतात, तुम्ही जर्नलिस्ट मेन कल्प्रिटाक कित्याक लिपयतात, तुमकां सगळ्यांक खबर आसा की हातून अमूक आसा आणि हातून तमूक आसा. कशें आसता की ह्यो सगळ्यो वाऱ्यावयल्यो गजाली जातात. जो मेरेन कितें तरी तुमच्याकडे ठोस पुरावो नसता, जो मेरेन कितें तरी तुमच्याकडे गॅरंटेड कितें तरी एक पुरावो नसता नाजाल्यार डॉक्युमेंट नसता, तो मेरेन तुम्ही वाऱ्याचेर खंयच्याय मनशाचे नाव नाजाल्यार कोणाचेरूय आरोप दवरपाक शकना. आता हे काम म्हाका दिसता पुलिसांचे आसा. एक गजाल आमच्यान खात्री करूं येता ती गजाल म्हटल्यार आता मेरेन जे पुलिसांनी ह्या सगळ्या प्रकरणान इन्व्हेस्टिगेशन केला तातूंतल्यान पयशे दिवपी लोकांकडेन पुलीस उलयल्या आणि पयशे घेवपी लोकांकडेनूय पुलीस उलयल्या. मागीर गिरायक आणि प्रॉडक्ट हाच्या मदली एजंटगिरी करून हाच्या कडल्यान पयशे घेवन ताका दिवपाचे अशा एजंटा कडेनूय पुलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्ले आसा. आता ह्या इन्व्हेस्टिगेशनान नेमके बाबा फायनल जो कल्प्रीट आसा, जो मनीस खरेंच ह्यो नोकऱ्यो दिवपा खातीर पयशे घेता आणि नोकऱ्यो दिता असो जो मनीस आसा तो मनीस अजून मेरेन हांगासर उघडकीस येवंक ना आणि त्या खातीर हो मनीस खरोच उघडकीस येतलो काय कितें काय पुलीस हे सगळें इन्व्हेस्टिगेशन सिस्टमॅटिक पद्धतीन डायवर्ट करून ताका सेव्ह करतले ह्या सगळ्या गजालींकडेन पुराय गोंयकारांचे आणि पुराय देशाचे म्हाका दिसता कॅश फॉर जॉब हे प्रकरण आता दिल्लीतूय पावला. आता ह्या प्रकरणातली सगळ्यात व्हडली अपडेट म्हणतात ती आयज टाइम्स ऑफ इंडिया या दिसाळ्याचेर एक इम्पॉर्टंट अशा पद्धतीची न्यूज आयला आणि ह्या न्यूजान ह्या सरकारातले एक घटक, ह्या सरकारातले रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सेरात, आतांसियो बाबूश मोन्सेरात हाणी स्टेटमेंट केला आणि हाणी डिमांड केला की कॅश फॉर जॉब्स या स्कॅमाची इंडिपेंडंट चौकशी जावची. कालूच म्हाका दिसता काँग्रेस पक्षान प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भात ज्युडिशियल इंडिपेंडंट इन्क्वायरीचो डिमांड केल्लो आणि आयज टाइम्स ऑफ इंडियाचेर ह्या सरकारातलेच रेव्हेन्यू मिनिस्टर अशा तरेन इंडिपेंडंट इन्क्वायरीचो डिमांड करपा संदर्भातली बातमी न्यूज आयज पब्लिश जाल्लेली आसा. आता ही न्यूज टाइम्स ऑफ इंडिया सारख्या दिसाळ्याचेर पब्लिश जाल्या आणि हाच्या खातीर
टाइम्स ऑफ इंडिया हो एक नॅशनल ब्रँड आणि त्या खातीर ही न्यूज स्वाभाविकपणान दिल्ली मेरेनूय पावतली. दिल्ली मेरेनूय हो मेसेज पक्षा मेरेन पावतलो की सरकारांतलोच मंत्री आता अशा तरेन ह्या कॅश फॉर जॉब्स प्रकरणाचा इन्क्वायरीचो डिमांड करपाक लागला. आता एक गजाल बाबूश मोन्सेरात हांणी जो स्टेटमेंट नाजाल्यार जो डिमांड ह्या न्यूजान केला ताचे म्हणणे आसा की ज्या लोकांनी पैसे दिल्या नोकरे खातीर त्यावूय लोकांक आणि पैसे घेवपी दोगांयचेरूय हांगासर गुन्यांव नोंद जावपाक जाय. दोगांयकूय पुलिसांनी बूक करपाक जाय. कित्याक तर आपलो कॅन्डिडेट हो फिट ना, आपलो कॅन्डिडेट हो मेरिटाचेर फिट जावपाक शकना, आपलो कॅन्डिडेट हो रिटर्न टेस्टान नाजाल्यार इंटरव्यूआन पास जावपाक शकना. ह्या खातीर ह्या लोकांनी पैसे दिवन जो क्वॉलिफाईड कॅन्डिडेट आसा ताचेर तांणी इनजस्टीस केला आणि त्या खातीर पैसे दिवपी आणि पैसे घेवपी ह्या दोगांचेरूय कारवाय जावपाक जाय असो डिमांड बाबूश मोन्सेरात हांणी केल्लो आसा. दुसरी गजाल सीजर ऑफ प्रॉपर्टीज मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पयर एक स्टेटमेंट केलो की ज्या लोकांनी अशा तरेन लोकांक पयशांक लुबाडल्यात त्या लोकांच्यो प्रॉपर्टी आमी सील करतले आणि ह्या लोकांक तांचे पैसे मेळोवन दिवपाक आमी प्रयत्न करतले. रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सेरात हांणी ह्या स्टेटमेंटाची एका अर्थान फकाणां केल्या. तांचे म्हणणे आसा की अशें जर जायत जाल्यार म्हाका दिसता अशा तरेन पैसे घेवन जॉब दिवपाचे नाजाल्यार जॉबाच्या नांवान लोकांक कडल्यान पैसे घेवन तांकां टोपयो घालपाचे प्रकार ह्यो आनीक वाडटले. ह्या सगळ्या प्रकारांक एनकरेजमेंट मेळटले. सो प्रॉपर्टी सील करून ते प्रॉपर्टी डिस्पोज करून तांकां तांचे पैसे दिवप ह्या गजालीन कांयच अर्थ ना अशें बाबूश मोन्सेरात हांचे हातून म्हणणे आसा. आता बाबूश मोन्सेरात हांच्या सारखे सरकारांतलेच एक मंत्री जर आता अशा तरेन डिमांड करपाक लागले जाल्यार म्हाका दिसता सरकाराक हो विशय खूप सिरियसली घेवचो पडटलो. पार्टी म्हणून जेन्ना ह्या संदर्भातल्यो प्रेस कॉन्फरन्सी जाल्यो तेन्ना पार्टीन आपल्या पार्टीक सेफ करपाचो प्रयत्न केलो. तांणी अपोजिशनाचेरूय टिका केली आणि सरकार पुलिसां मार्फत इन्व्हेस्टिगेट करता, आमचेच सरकार ह्या स्कॅमाची चौकशी करता अशें म्हूण तांणी ह्या स्कॅमाकडे खंय तरी सांबाळपाचो सरकाराक सांबाळपाचो यत्न केलो. पूण आता ह्या सरकारांतलो एक मंत्रीच म्हणटा की ह्या स्कॅमाची इंडिपेंडंट चौकशी जावची जाल्यार ताका आनी एक वेगळें म्हत्व येयल्लें आसा. कारण असोच पद्दतीचो डिमांड हो ऑपोजिशनानूय केल्लो आसा आणि त्या खातीर बाबूश मोन्सेरात हांच्या ह्या डिमांडा संदर्भात सरकारचे कितें म्हणणे आणि एज अ पार्टी म्हणून बीजेपीचे कितें म्हणणे हे आता आमकां कळपाक जाय. ते खूप इंटरेस्टिंग थारपाक शकता. आता एक गजाल आमी हातूंत पळोवंक जाय की बाबूश मोन्सेरात हे गोंयच्या राजकारणातले एक मुखेल अशा पद्दतीचे फुडारी. ह्याच बाबूश मोन्सेराता खातीर 2005 सगळ्या लोकांक आणि भाजपा वाल्यांक तर हे वर्स म्हाका दिसता ते विसरपाक शकना. कारण 2005 ह्या वर्सा मनोहरबाब पर्रीकर हांचे बीजेपी सरकार हे कोसळलेले आणि ताका मुखेलपणान जबाबदार असले. मुखेलपणान हे सरकार उडोवपाक जे फुडें असले ते बाबूश मोन्सेरात ज्यांच्या कडल्यान टीसीपी खातें हे मनोहर पर्रीकार हांणी काडून घेतलेले आणि ताचो बदलो म्हणून बाबूश मोन्सेरातान ते सरकार उडयले. 2005 to 2012 इतली वर्सां बीजेपी पावरा खातीर वाट पळोवची पडली. पावरा खातीर बरेच कश्ट घेवचे पडले आणि तातूंत 2012 सालान बीजेपी पावरान येयली. 2012 ते आमी आता 2024 म्हटल्यार सुमार 12 वर्सां आता बीजेपी ही पावरान आसा. आता हो पावर ही सत्ता टिकोवपा खातीर ज्या बाबूश मोन्सेरातान 2005 बीजेपीचे सरकार उडयल्ले त्या बाबूश मोन्सेराताचो आदार घेवपाकूय भाजपान फाटी फुडें पळोवंक ना. भाजपान त्याच बाबूश मोन्सेराताचो आदार घेवन आणि कितल्याशाच फुडाऱ्यांचो म्हटल्यार 2005 बीजेपीचे सरकार पडले, मागीर प्रताप सिंग राणे मुख्यमंत्री जाले, 2007 दिगंबर कामत मुख्यमंत्री जाले काँग्रेसीचे. ते दिगंबर कामतूय आयज बीजेपीन आसात, विश्वजीत बाब राणे बीजेपीन आसात. कोण बीजेपीन ना असो आता प्रश्न करचो पडटलो आणि त्या खातीर ज्या ज्या लोकांनी भाजपाचे सरकार उडोवपाक त्या वेळार वांटो घेतलेलो ते सगळे लोक आयज बीजेपीन आसात. आता बाबूश मोन्सेरात हेच ज्यांनी सरकारान आसतानाच
म्हणजे म्हटल्यार बीजेपीन असतानाच पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटाच्या रिक्रुटमेंटान जो स्कॅम जाल्लो त्या स्कॅमाच्या संदर्भात पहिली टिका म्हणटा ती बाबूश मोन्सेरात हांणी केल्ली आणि सरकाराक मागीर ताचे कॉग्निजन्स ताची दखल घेवची पडली आणि सरकाराक ती रिक्रुटमेंट प्रोसेस बंद करून नव्यान रिक्रुटमेंट प्रोसेस करचो पडलो आणि नव्यान ती भरती करून घेवची पडली. हो जालो विषय बाबूश मोन्सेराताच्या त्या स्टेटमेंटाचो. मागीर बाबूश मोन्सेराताच्याच साऊथ गोवा कलेक्टोरेट ऑफिसान कशा तरेन रिक्रुटमेंटाक एक बायल मनीस पैसे मागताना जाल्यार एक बायल मनीस व्यवहार करता असो आरोप हो गोवा फॉरवर्ड पक्षान केल्लो. त्याच्या वयल्यानूय बरोच बोवाळ जालो. मागीर खंय तरी त्या बायल मनशाक कुशीक काडून आता कोणाक तरी दुसऱ्याक हाडला अशी चर्चा सुरू आसा. आता तातूंत कितें खरें आनी कितें खोटें हे वेगळ्या तरेन पळोवचें पडटलें. आता हेच बाबूश मोन्सेरात जांचेर कितलेशेच गुन्यांव हे पुलीस स्टेशनाचेर आयज नोंद जाल्ले आसा. पणजी पुलीस स्टेशन अटॅक केस, मागीर रेप केस, अशे कितल्योश्योच गजाली आसात. इलेक्शनाच्या कॅम्पेनिंगान बीजेपी फुडाऱ्यांनीच ह्या सगळ्या तांच्या गुन्यांवांची यादी आमकां गोंयकारांक वाचून दाखयल्ली. म्हाका दिसता गोंयकारांक अजूनय उगडास आसतली आणि पणजेकारांक तर ती कायमची सदांच उगडास आसतली की कशा तरेन बाबूश मोन्सेराताच्या गुन्यांवांची एक व्हडली लिस्ट ही बीजेपीन आमच्या गोंयकारांक वाचून दाखयली आणि पणजेकारांक वाचून दाखयली. ती लिस्ट अजून मेरेन पणजेकारांच्या बोल्सान तशीच आसा. पूण बाबूश मोन्सेरात हे मात बीजेपीन आसात तेवूय आमी विसरपाक शकना. आता एक गजाल आणि हातून भर म्हणून हालीच एक ऑडिओ आमी गांवकारीच्या मार्फतूय आमी तो रिलीज केल्लो आणि त्या ऑडिओन एक आमदार आपूण मोन्सेराताक दोकरे खातीर पैसे दिले असो स्टेटमेंट करता. आता तो मिस्टर मोन्सेरात काय मिसीस मोन्सेरात हे तातूंतल्यान स्पश्ट जावंक ना, पूण मोन्सेरात हे नाव त्या आमदारान घेतला आणि त्या खातीर बाबूश मोन्सेरात जेन्ना आता कॅश फॉर जॉब्स हाची जेन्ना इंडिपेंडंट चौकशी मागता तेन्ना म्हाका दिसता हो ऑडिओ आणि ह्या ऑडिओतले प्रकरणूय त्या इन्क्वायरी भितर वचप हे स्वाभाविक आसतलें. आता फुडलें म्हटल्यार 2011चो रिजनल प्लॅन आमकां सगळ्यांक खबर आसा. एक वादग्रस्त अशा पद्दतीचो रिजनल प्लॅन जेन्ना बाबूश मोन्सेरात हे टीसीपी मिनिस्टर आसले आणि त्या वेळार लँड कन्वर्जन मागीर झोन चेंज ह्यो सगळ्यो गजाली ह्यो बाबूश मोन्सेरात हांचेर आरोप जातालो. त्या वेळार एक व्हडलें एजिटेशन जालें आणि हो रिजनल प्लॅन हो त्या वेळाच्या दिगंबर कामत सरकारान तांकां तो कॅन्सल करचो पडलो. आता विशय असो आसा की ह्यो सगळ्यो गजाली जेन्ना खुद्द बाबूश मोन्सेरात हांचेरूच कितल्योश्योच इन्क्वायरी सुरू आसात, मुखेलपणान पणजी पुलीस स्टेशन अटॅक केस. आता ह्यो सगळ्यो इन्क्वायरी आणि हो सगळो तपास जर आमी पळयत जाल्यार चीफ मिनिस्टर जे ह्या राज्याचे होम मिनिस्टर आसात तांच्या खातीर तांच्या हातान ह्या सगळ्या तपासाची सुत्रां आसात. ऑब्वियसली हे प्रकरण आता कोर्टानूय पावली आसात. आता बाबूश मोन्सेरात हांणी ह्या कॅश फॉर जॉब्स ज्या स्कॅमाचो उल्लेख करून ताची इंडिपेंडंट इन्क्वायरी जी मागल्या ती स्वाभाविकपणान तांच्याच सरकाराक हो डिमांड तांचो जड वचपाक शकता. पुणून हो डिमांड करून बाबूश मोन्सेरातान इनडायरेक्टली होम मिनिस्टराक प्रेशरायज करपाचो प्रयत्न केला काय कितें की आपल्या इन्क्वायरीच्या संदर्भात जो मेरेन तुम्ही जर सेटल करिना जाल्यार हे विषय आपण फुडें व्हरून तुमकांय त्रासान घालपाक शकता अशी अप्रत्यक्ष धमकीच या स्टेटमेंटात बाबूश मोन्सेरात हांणी दिला काय कितें असो आता दुबाव या सगळ्या प्रकरणांतल्यान येवपाक लागला. ऑब्वियसली गोंयचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे होम मंत्री गृहमंत्री या नात्यान या सगळ्या कॅश फॉर जॉब्स जो स्कॅम आसा ताची मुखेल जबाबदारी ही दोतोर प्रमोद सावंत हांचेरूच येता. हे जितले प्रकरण वाडटा आता दोतोर प्रमोद सावंत हांणीच या प्रकरणाचे इन्व्हेस्टिगेशन मागयला, पुलिसांक इंडिपेंडंट दिला हाची चौकशी करपाची. ह्यो सगळ्यो गजाली जरी खऱ्यो आसल्यो तरी जे प्रकार आता मुखार येवपाक लागले ते सगळे जर प्रकार पळयत जाल्यार इनडायरेक्टली ह्या सरकारची बदनामी करपी हे प्रकार थारतात. इनडायरेक्टली दोतोर प्रमोद सावंत हांच्या लिडरशिपीचेर क्वेश्चन करपाच्या संदर्भात हे प्रकार आता घडत असतात आणि त्या खातीर सरकारातलोच एक घटक जेन्ना अशा तरेन इंडिपेंडंट इन्क्वायरीचो डिमांड करता तेन्ना आनीक खंय तरी मुख्यमंत्री दोतोर
प्रमोद सावंत हांच्या खातीर ही अडचण थारपाक शकता काय कितें असो आता हातूंतल्यान एक विशय निर्माण जाल्लो आसा. एकीकडेन सभापती रमेश तवडकर आणि स्पोर्ट्स मिनिस्टर गोविंद गावडे हांच्या मदले वितुश्ट पयर रमेश तवडकर हांणी तर सरळ स्टेटमेंट केला की सरकारा भितरूच जर आपलो असो अपमान जर जाता जायत आणि जर सभापती पदाचो जर मान आपलो पक्ष नाजाल्यार आपले सरकारूच जर दवरना जाल्यार आपल्याक राजीनामा दिवचो पडटलो अशी इनडायरेक्टली धमकीच स्पीकर रमेश तवडकर हांणी दिल्ली आसा. आता रमेश तवडकर आणि गोविंद गावडे हांच्या मदीं समेट घडोवपाक लागून पक्षाचे प्रयत्न सुरू आसा. आता हे सोंपता नव्यान आता बाबूश मोन्सेरातान हो एक नवो बॉम्ब आता घातलेलो आसा. आता ह्या सगळ्या गजालींतल्यान आनी एक गजाल जी मुखेलपणान आमकां पळोवची पडटली ती म्हटल्यार सरकारा मध्येच आता सध्या डिव्हिजन जाल्लें आमकां स्पश्टपणान दिसता. हे डिव्हिजन कितें तर एकीकडे चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत आणि दुसरीकडे चीफ मिनिस्टराची आस बाळगून आसपी नाजाल्यार लिडरशीप चेंज जावची असो विचार आसपी एक गट हो दुसरी कडेन जाल्लो आसा. आणि ह्या खातीर सरकारांतलेच कांय घटक आता ह्या कॅश फॉर जॉब प्रकरणाचो उपेग करून खंय तरी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां टार्गेट करपाक सोदतात काय कितें असो एक प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा. बाबूश मोन्सेरात हांचो हो स्टेटमेंट जर आमी पळयत जाल्यार इज इट अ पार्ट ऑफ स्ट्रॅटर्जी टू फोर्स द बीजेपी लिडरशीप टू हॅव एन लूक ओवर द लिडरशीप इश्यू चेंज ऑफ लिडरशीप इश्यू अशें आसपाक शकता काय कितें हेवूय आमकां पळोवचें पडटलें. आता बाबूश मोन्सेरात हांणी हो स्टेटमेंट केला, इंडिपेंडंट इन्क्वायरी मागल्या, ऑपोजिशनानूय तशी इन्क्वायरी मागल्या आणि लोकांकूय तशें दिसता की ह्या सगळ्या प्रकरणाची इंडिपेंडंट चौकशी जावची आणि ह्या सगळ्या लोकांच्या मनातल्या विचारांक बाबूश मोन्सेरात हांणी सरकारांतलो एक घटक एक मंत्री अशें म्हणून वाट मेकळी करून दिल्या ही बरी गजाल. पूण आनीक एक गजाल आमकां विसरपाक जायना ती म्हटल्यार ज्या खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात आसात जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आसा तेवूय रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे जमनीशी संबंधित वेगवेगळ्यो गजाली वेगवेगळे सर्विसीस ह्यो दिता आणि ह्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटानूय आयज व्यवस्थित पद्दतीन कार्टेल एक चेन तयार जाल्ली आसा. जी चेन जी रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या वेगवेगळ्या ऑफिसान काम करपी जे ऑफिसर आसात ते आणि कांय पॉलिटिशियन मागीर रेव्हेन्यू मिनिस्टरांतल्या ऑफिसांतल्योच एक दोन बायल्यो हे उघडपणान लोकांकडे पैशाचो डिमांड करतात. आता तर पैसे सोडून दी, आता जमनीच्या संदर्भात जर खंयचे लिगल काम करपाचें आसा जाल्यार ताका सुद्धा जमनीचो प्लॉट अमुक स्क्वेअर मिटर जमीन दिवची पडटली अशें डिमांड ह्यो बायल्यो करपाक लागल्यात. हे ह्या पयलीं आमी एक्सपोज केल्ले आसा पूण ताचेर अजून मेरेन कसलीच कारवाई जातना आमकां दिसना. आता रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या संदर्भात जे ऑफिसर आसात मागीर ते मामलेदार जावं डेप्युटी कलेक्टर जावं हेर सिनियर ऑफिसर जावं हांची बदली जावपाक शकता. पूण एक गजाल मुखेलपणान ह्या वेळार रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सेरात हांच्या नदरेक आमकां हाडपाक जाय ती म्हटल्यार वेगवेगळी मामलेदार डेप्युटी कलेक्टर ऑफिस जे आसा कलेक्टर ऑफिसच्या ताचो जो स्टाफ आसा तो स्टाफ कितलीशींच वर्सां हो एकेच जाग्यार आसा. जे तालुका लेवल मामलेदार ऑफिस आणि डेप्युटी कलेक्टर ऑफिस जे आसा तातूंतले कांय स्टाफ हे आता खरे रियल इस्टेट एजंट जाल्ले आसात. हे स्टाफ आफ्टर ऑफिस आवर्स ऑफिसांनी बसून कामां करतना आमकां दिसतात. शनिवार आयतार हो जो सुटयेचो दीस आसता त्या शनिवार आयतारा ह्याच मामलेदार डेप्युटी कलेक्टरांतले स्टाफ कितलेशेच कडेन रानांनी आणि हेर दोंगरांनी भोंवतना वेगवेगळ्या पार्टी वांगडा लोकांक पळोवंक मेळटात. तर हे एजंट हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचे स्टाफ हेच रियल इस्टेटीचे एजंट जाल्या काय कितें अशी एक चेन तयार जाल्या काय कितें असो दुबाव येवपा सारकी परिस्थिती आसा. आणि म्हाका दिसता बाबूश मोन्सेरात जेन्ना कॅश फॉर जॉबाचेर उलयतात तेन्ना तांणी दिव्या खाली अंधार म्हणटात तशें ताच्याय डिपार्टमेंटान दिव्या खाली अंधार आसा. तांणी पयले आपले रेव्हेन्यू डिपार्टमेंट जाग्यार घालचें पडटलें. ह्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटान जे लोक रियल इस्टेट एजंट म्हणून काम करतात जे लोक हांगासर पब्लीक सर्व्हिस दिवपाच्या नांवान लोकांक धमकयतात आणि तांकां पार्टी हाडून हाका तुका जमीन विकची पडटली नाजाल्यार ही जमीन तुका आमकां अमके स्क्वेअर मिटर आमकां दिवची पडटली अशा तरेच्यो स्ट्रेट धमक्यो दिवपाक लागल्यात.
त्यावूय रेव्हेन्यू डिपार्टमेंटा कडेनूय बाबूश मोन्सेरात हांकां लक्ष दिवचें पडटलें. बेटेच अशें इंडिपेंडंट इन्क्वायरी इंटू जॉब फॉर स्कॅम मागलो आनी ताच्यो व्हडल्यो बातम्यो येयल्यो म्हणून जावचें ना. ताणें पयलीं आपले डिपार्टमेंट जाग्यार घालचे आनी ताणें ऑब्वियसली हो डिमांड केला. म्हाका दिसता पुराय गोंयकार तांच्या ह्या डिमांडाक वेलकम करतलेच, तातूंत मात्तूय दुबाव ना. कारण ह्या कॅश फॉर जॉब स्कॅमाची इंडिपेंडंट चवकशी जावपाकूच जाय. पूण त्याच वांगडा बाबूश मोन्सेराताक आपले रेव्हेन्यू डिपार्टमेंटूय जाग्यार घालचे पडटले. ह्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटान कोण ह्यो बायलो मनीस ज्यो लोकांक अशा तरेन लोकांकडेन पयशाचो डिमांड करतात, लोकांकडेन अशा तरेन प्लॉट जाय म्हणून डिमांड करतात, कोण ही कशी ही चेन तयार जाल्ली आसा. तातूंत कितलेशेच अव्वल कारकून आसात, तातूंत कितलेशेच एलडीसी आसात, तातूंत प्युना मेरेन कांय मनीस आसात जे रेव्हेन्यू डिपार्टमेंटातले इन्फॉर्मेशन हे भायर लोकां मेरेन पावयतात आणि सेटिंगां करतात. कितलेशेच लोक आसात जे जमीन वेव्हारांत गुंतलेले आसात. ह्या सगळ्या लोकांचेर नदर दवरपाचें काम एज अ रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून बाबूश मोन्सेराताक करचें पडटलें. हो जो तालुका लेवल मामलेदार डेप्युटी कलेक्टराचो जो स्टाफ आसा त्या सगळ्या स्टाफांक ज्या ज्या लोकांक थंय 3 वर्सां 5 वर्सां जाल्ली आसात त्या सगळ्या लोकांक चेंज करून वेगवेगळ्या खात्यांनी वेगवेगळे कडेन तुमकां ट्रान्सफर करचे पडटले. नाजाल्यार हेच आयज स्ट्रॉंग एजंट रियल इस्टेट एजंट जाल्लेले आसात. आणि म्हाका दिसता त्याच्या विशयी जर तुमकां म्हायती जाय जाल्यार कितलेशेच लोक तुमकां ह्या विशयीची म्हायती दिवपाक शकतात. तर बाबूश मोन्सेरात हांच्या कॅश फॉर जॉब स्कॅमाच्या इंडिपेंडंट चवकशीचो आमी वेलकम करतात. पुराय गोंयकाराच्या मनांतलो विशय ताणें मांडलेलो आसा. आतां इतले दीस ऑपोजिशन आणि हेर जनता हाचो डिमांड करताले. आता सरकारांतलोच एक मंत्री हो डिमांड करपाक लागला. त्या खातीर सरकार आपल्याच मंत्र्याचे आयकतले काय कितें हो एक इंटरेस्टिंग विशय आसा. दुसरो विशय पार्टी म्हणून बीजेपी बाबूश मोन्सेराताच्या ह्या डिमांडाकडे कशी पळयता आणि पार्टीची ह्या संदर्भातली भूमिका कितें ही म्हाका दिसता पार्टीक स्पश्ट करचीच पडटली. आणि हे करतानाच बाबूश मोन्सेराताक दुसरी गजाल करची पडटली ती म्हटल्यार त्यांच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटान जे मॅसिव्ह करप्शन चल्ला तांकां ताची खबर आसा का तांकां ताची खबर ना हे आमच्यान सांगू नज. पूण थंय करप्शन चल्ला. थंयसरूय अशा तरेन स्ट्रेट पयशे नाजाल्यार जमीन डिमांड करपाक इतले धाडस तांच्या कांय ऑफिशियलां मदीं तयार जाल्ले आसा. त्याच्या कडेनूय ते लक्ष दितले, ते जाग्यार घालतले आणि अशा तरेन ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार पडपाक शकतात काय हे पळोवपा खातीर आमकां थोडी वाट पळोवची पडटली. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार गांवकारीच्या माध्यमांतल्यान फेसबुक लायव्ह नाजाल्यार आमच्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान हाडत रावतले. गांवकारी हे एक आमचे इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म. आमी तुमच्या कडेन अपील करता की आमच्या ह्या इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्माक तुम्ही सपोर्ट करचो. तुमकां जशें जाता त्या पद्दतीन तुम्ही सपोर्ट करचो. आमचे सबस्क्रिप्शन युट्यूब सबस्क्रिप्शन वाडोवपा खातीर तुम्ही सबस्क्रायब जावं शकतात. आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुक इंस्टाग्राम हेवूय फॉलो करपाक शकतात. आनीक एक प्रपोजल आमी पुराय गोंयकारां मुखार दवरला तो म्हटल्यार गांवकारीक जर दर एका गोंयकारान जर थारायलें आणि जर ताका दिसता की खरेंच गांवकारी इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्माची ह्या गोंयांत गरज आसा जाल्यार तुम्ही दर म्हयन्याक एवरी मंथ इफ यू कुड सपोर्ट मिनिमम 100 रुपीज फॉर गांवकारी then I will assure you it will revolutionize the whole media of Goa. हे जावपाक शकता आणि ताच्या खातीर ताची सुरवात म्हणून आमी गांवकारी इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म तयार केल्लो आसा. तुम्ही निश्चितपणान आमकां सपोर्ट करतले हाचो विश्वास आमकां पुरायपणान आसा. तर अशाच तरेन वेगवेगळ्यो घडामोडी वेगवेगळ्यो गजाली आमी तुमच्या मुखार हाडत रावतले. तुमकां ह्या विशयीची म्हायती दीत रावतले. आमचे गांवकारी चॅनल पळयत रावात. देव बरें करूं.